इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये मोठी जीवितहानी। आतापर्यंत इराणमधील 1255 लोकांचा मृत्यू, मृतांमध्ये 200 लहान मुलांचा समावेश, तर 12,000पेक्षा अधिक जण जखमी। अमेरिकेचा इराणवर हल्ला, समुद्रातील 3 जहाजं उडवली, इराणच्या सागरी ताफ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 21 सैनिक ठार तर अनेक जण जखमी। मनामा येथील अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला केलं लक्ष्य। अमेरिकेसोबत 10 वर्ष युद्ध लढण्याची इराणची तयारी। इराणच्या ब्रिगेडियर जनरल इब्राहिम जब्बारींचा अमेरिकेला थेट इशारा। अमेरिकेनं लष्करी कारवाई केल्यास इराण मागे हटणार नसल्याचंही ठणकावलं। इराण विरोधामध्ये ट्रम्प आक्रमक भूमिकेतच, इराणचं सैन्य आणि राज्यकर्ते नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबणार नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा। सौदी अरेबियानं पाडले इराणचे ड्रोन, कारवाईचा व्हिडिओ जारी। सौदीच्या संरक्षण मंत्रालयाकडून व्हिडिओ जारी। पश्चिम आशियातील युद्धाचा भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेला फटका। कच्च्या तेलाचे दर $100 पार, डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण। इराण इस्रायल युद्धाचा भारतातील हॉटेल्सना फटका। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती। एलपीजी गॅस पुरवठा खंडित झाल्यानं बंगळुरूमधील हॉटेल्स आजपासून बंद। पुढील 70 दिवस गॅस पुरवठ्याबाबत कोणतेही सहकार्य किंवा मदत दिली जाणार नसल्याची तेल कंपन्यांची हॉटेल असोसिएशनला माहिती। भारताने पर्यायी देशांकडून तेल खरेदी वाढवली। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय। अमेरिका, रशिया, पश्चिम आफ्रिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीच्या मालकाची चौकशी। अपघातामध्ये पायलट सुमित कपूरची चूक, व्हीके सिंग यांचा दावा। विमान अपघातात पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव, व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न, रोहित पवार यांचा आरोप। महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा आज शपथविधी। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देणार शपथ। आरटीई प्रवेशाचा 1 किलोमीटरच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती। नागपूर खंडपीठाचा निर्णय, नव्या नियमानुसार घरापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळाच निवडता येत होती। पनवेल जवळील आंबिवली फाट्याजवळ भीषण अपघात। स्पीड ब्रेकरवर तोल गेल्यानं दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली आल्यानं जागीच मृत्यू। अपघातातील थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। किरकोळ कारणावरून लोखंडी रॉडनं हॉटेल चालकाला मारहाण। बीडच्या अंबाजोगाई शहरातली घटना। मारहाणीनंतर टोळक्याचा हॉटेलमध्ये धुडगूस, घटना सीसीटीव्हीत चित्रित। शाळेच्या भीतीनं 5वीच्या विद्यार्थ्यानं केला स्वतःच्या अपहरणाचा बनाव। भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील घटना। 3 तासांनंतर पोलिसांनी मुलाला सुरक्षित शोधून काढलं।